श्री स्वामी समर्थ. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्णत्वाला येतो. ही रात्र शांती, प्रकाश आणि दैवत्व यांचं प्रतीक असते. अशा शुभ दिवशी भगवान श्री सत्यनारायणची पूजा केली की घरात धन, आरोग्य, समाधान, वैभव आणि सौख्य टिकतं. मंडळी, पूर्वीपासून आपल्या आजी आजोबांनी सांगितलंय की पौर्णिमेला सत्यनारायणची कथा घरात घेतली की देव प्रसन्न होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण करतो. मंडळी, पूजा करण्याची योग्य वेळ म्हणजेच सकाळ किंवा सायंकाळ, दोन्ही वेळ योग्य आहे. साधारणतः पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर कथा व पूजा केल्यास अधिक फलप्रद मानली जाते. पूजेच्या वेळेस घर स्वच्छ, शांत व पवित्र ठेवणे आवश्यक आहे. मंडळी, आता आपण पूजा मांडणी बघूया. घरात पूर्व दिशेला तोंड करून स्वच्छ जागा निवडा. एक स्वच्छ चौकट किंवा लाकडी पाट ठेवावा. पाटावर स्वच्छ पांढरे किंवा लाल वस्त्र अंथरावे. मध्यभागी चौरंग किंवा पाटावर एक लहान चौक काढून रांगोळी काढावी. मध्यभागी तांब्या किंवा कलश ठेवावा. कलशात शुद्ध पाणी, तुळशीचे पान, वेलची, वासे, पंचपात्रातील थोडं गंगाजल टाकावं. कलशावर नारळ ठेवून त्यावर स्वच्छ पांढरा कापड गुंडाळून हलकं कुंकवाचं टिळक लावावं. मंडळी, कलशाभोवती 5 फुलं ठेवावीत. कलशाच्या समोर भगवान श्री सत्यनारायणचा फोटो किंवा मग प्रतिमा ठेवावी. त्यासमोर एक लहान ताटात तांदूळ पसरवून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा मग प्रतिमा ठेवावी. मंडळी, बाजूला दीप, धूप, अगरबत्ती, नैवेद्य, फळं, पंचामृत ह्या सगळ्या वस्तू ठेवाव्यात. मंडळी, पूजा साहित्याची यादी आपण बघूया. पाट, चौरंग, स्वच्छ वस्त्र, कलश, नारळ, पाणी, तुळशीचे पाने, फुलं, फुलांच्या माळा, अगरबत्ती, धूप, दीप, तेल किंवा मग तूप, फळांमध्ये 5 प्रकारचे फळं, साखर, गूळ, पंचामृतामध्ये दूध, दही, साखर, तूप आणि मध, तांदूळ, हळद, कुंकू, अक्षता, पान सुपारी, प्रसादासाठी गहू, केळी, तूप, साखर, श्रीखंड, पुडी किंवा मग शिरा, सत्यनारायण कथा पुस्तिका किंवा लिहिलेली कथा, त्यानंतर आरती पुस्तिका. मंडळी, आता आपण पूजेचा क्रम बघूया. सगळ्यात आधी संकल्प घ्यायचा. हातात पाणी घेऊन देवाला प्रार्थना करायची. ओम विष्णेव नमः. आज पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी मी व माझे कुटुंबीय भक्तिभावाने सत्यनारायण पूजा करत आहोत. आमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. घरात आरोग्य, सुख, शांती, वैभव नांदावं ही प्रार्थना. मंडळी, त्यानंतर गणपतीचे पूजन. सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. तांदूळावर गणपती प्रतिमा ठेवून कुंकू, फुलं, अक्षता अर्पण करावी. गणेश मंत्र पठन करावे. ओम गण गणपतीय नमः. त्यानंतर लहान आरती करावी. त्यानंतर कलश पूजन. कलशाला देवतेचं स्वरूप मानलं जातं. कलशावर कुंकुवाचं टिळक, फुलं, अक्षता अर्पण करावी आणि प्रार्थना करा. मंडळी, भगवान श्री सत्यनारायणाला फुलं, हार, अक्षता अर्पण करावं. पंचामृताने अभिषेक करावा जर शक्य असेल तर. नंतर पुसून हार, फुलं घालावीत. मंडळी, त्यानंतर सत्यनारायण कथा वाचन. कथा साधारण 5 अध्यायात सांगितली जाते. शांत बसून कुटुंबातील कोणी एक जण किंवा मग पंडित कथा सांगतो. प्रत्येक अध्यायानंतर श्री सत्यनारायण भगवान की जय असा उच्चार करावा. मंडळी, अध्यायाचं सारांश बघितलं गेलं तर पहिल्या अध्यायामध्ये नारद मुनी व विष्णू यांचा संवाद. पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा केल्यास सर्व पापाचं नाश व इच्छित फळप्राप्ती होते. दुसरा अध्याय, गरीब ब्राह्मणाला सत्यनारायण व्रताने कसा वैभव प्राप्त झाला. तिसरा अध्याय, व्यापारी व त्यांची कन्या लीलावती यांची कथा. चौथा अध्याय, व्यापाराने व्रत विसरल्याने झालेला संकट व नंतर देवीची कृपा. 5वा अध्याय, सत्यनारायण व्रताचे महत्त्व व अंतिम निष्कर्ष. मंडळी,
प्रत्येक अध्याय शांतपणे भावपूर्वक वाचावा. मध्ये मध्ये घंटा वाजवावी. सर्व उपस्थितांनी भक्तिभावाने ऐकावे. त्यानंतर नैवेद्य अर्पण. कथा संपल्यावर देवासमोर प्रसाद ठेवावा. त्यामध्ये शिरा, पुडी, केळी, पंचामृत, फळं हे नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ओम सत्यदेवाय नमः म्हणत नैवेद्य अर्पण करावा. घंटा वाजवून आरती सुरू करावी. मंडळी, आरतीमध्ये तुम्ही सगळ्यात आधी गणपतीची आरती म्हणायची. त्यानंतर सत्यनारायणच्या आरतीमध्ये तुम्ही जय देव जय सत्यनारायणा अशी पारंपरिक आरती म्हणू शकता. शेवटी दीप फिरवून सर्वांनी नमस्कार करावा. मंडळी, त्यानंतर उत्तर पूजा. पूजा संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी कलशातील पाणी घरात शुभस्थळी म्हणजेच झाडाजवळ किंवा पवित्र जागी टाकावे. फुलं वाहावीत. सर्व देवतांना मनपूर्वक नमस्कार करावा. देवा, आजची पूजा सफल संपूर्ण हो. आमच्या चुका माफ कर अशी प्रार्थना करावी. उपस्थितांना प्रसाद वाटावा. मंडळी, विशेष सूचना सांगायच्या झाल्या म्हणजेच व्रत करताना पूर्ण शुचिभूत राहावे. शक्यतो व्रतकर्त्यांनी उपवास किंवा हलका आहार ठेवावा. कथा मध्ये मध्ये न थांबवता एक संध वाचावी. पूजा दरम्यान घरात वाद गोंधळ नको. शांतता व भक्तिभाव हाच मुख्य भाग आहे. मंडळी, व्रतानंतरचे महत्त्व म्हणजेच सत्यनारायण व्रत केल्यावर घरात आनंद, एकोपा, समृद्धी वाढते. मनातील भय, अडथळे, रोग कमी होतात. देव प्रसन्न होतो आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे दार उघडतात. मंडळी, पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा ही केवळ एक विधी नाही, ती एक भक्तीचा अनुभव आहे. त्यावेळी घरात जणू स्वर्गीय शांतता उतरते. दर पौर्णिमेला ही पूजा केल्याने आणि प्रत्येक वेळी देवाकडून काहीतरी नवं आशीर्वाद स्वरूपात मिळतं. जय सत्यनारायण देवता.